श्रोते हो नमस्कार. साने गुरुजी लिखित श्यामची या अजरामर कथासंग्रहातील कथांचे वाचन. आज कथा 34वी, वित्तहीनाची हेटाळणी. वाचक स्वर विनया विवेक कुलकर्णी, जीवन विकास संस्था तासगाव संचलित राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. कथा 34वी, वित्तहीनाची हेटाळणी. आमचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं, कारण वेळच्या वेळी व्याजही आम्हाला देता येत नव्हतं. आमची काही शेतं होती. वडिलांनी पहिल्यानेच यातली 1-2 मोठी शेतं विकली असती तर बहुतेक सगळंच कर्ज वारता आलं असतं, आणि शिवाय पोटापुरतं शेतभातही राहिलं असतं. पण वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हतं. जमीन विकणं म्हणजे त्यांना पाप वाटायचं, अपमान वाटायचा. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा, आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी आणि धोरणी होते. पण त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी वागलं तर त्यांना ते अजिबात खपत नसायचं. स्वभाव सुद्धा थोडा रागीटच होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते ना, त्याला वाटतं की इतरांना काही अक्कलच नाहीये. सगळी अक्कल जणू काही आपणच घेऊन आलेलो, म्हणजे असंच तो मानतो. नानांचाही स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोतं टाकून त्यावर बसले होते. जेवण झाली होती. आई घरात जेवत होती. आजोबा बाहेर आले आणि वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली आणि म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचं सांगायला आलोय मी. तुम्हाला यापूर्वी सुद्धा पुष्कळता सुचवलं होतं, पण तुम्ही काही ते मनावर घेतलं नाही. पण आता गळ्याशी आले ना, आता सावध झालं पाहिजे. तुम्ही आपली शेत जमीन विकून टाकावं. निदान प्रथम त्या मारवाड्याचं कर्ज तरी देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमानं घेतील आणि व्याजाचा दर सुद्धा त्यांचा फारसा नाही. कापातल्या मारवाड्याचं देणं हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चाललंय, देणं वाढत चाललंय. यानंच सर्वनाश होईल. माझं मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सगळेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काही समजतच नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे हं. तुम्हाला पाझर फुटायला नकोत. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्यानं राहवलं नाही म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझं आतडं इथं अडकलेलं आहे ना, म्हणून मी आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे ना, म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून मी आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडं शेतभात, घरदार या गावात राहावं. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीला लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीनं माल जातो. ते तुमचं पायरं शेत 1500 रुपयाला तो विसापूरवाला घेतोय. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितलं. नाना, पायरे शेत कसं विकायचं? अहो, या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. अहो, ते शेत आम्ही वाढवलं, मोठं केलं. मोठ्या मोठ्या धोंडी उरसपोड करून फोडल्या. कातळाला सुरुंग लावले. भात जमीन तयार केली. 10 मणांचं शेत 3 खंडीचे केले. विहीर खणली. म्हणे पायरे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुलं शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायची. तिथंच वांग्याचं भरीत आणि भात तुरवांच्या आजीबरोबर खायची. तिथं किती आंबे लावले, फुलझाडं लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीन सुद्धा कशी आहे, सोनं पिकल तिथं, अशी आहे. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला?
जमिनीचा एक तुकडा सुद्धा माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कुठं कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हाताने विकायची? आपली आई ज्याप्रमाणे विकणं पाप आहे, आपली गोठ्यातली गाय विकणं ज्याप्रमाणे पाप आहे, तसंच जमीन विकणं सुद्धा पाप आहे. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोचलोय. वडील बोलले. भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसतं. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसतं. जमीन म्हणे आई कशी विकायची? दुसऱ्यांची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेला नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई? मला नका नीती सांगण्याचा आवाणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणत असा. जमीन विकतात, विकत घेतात, व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुलं मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील की जमीन विकत? ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा? राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होईल, घराला कुलप ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग न येऊ देणं, आब्रू सांभाळणं, झाकली मूठ ठेवणं हे बरं. नानांनी विचारलं. माझ्या आब्रूचं मी पाहून घेईल. माझी आब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या आब्रूत माझी पण आब्रू आहे. माझ्या मुलीची आब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हे का मूर्खासारखं धरणं चांगलं नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा, काही म्हणा, तुम्हाला आणि जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे आणि अधिकारही आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला. मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली. तिच्या आबरूचे धिंडडे व्हावेत म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धडल्यायला, ना खायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलतात, हेच का सरदार? नाही नीट घरदार, नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात, काय धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत. सगळ्यांनी तुम्हाला फसवलं आणि हकलून दिलं. डोळे उघडा थोडे सरदार. भिकाऱ्यांची लक्षणं आणि म्हणे सरदार. बरं बुवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकलं पाहिजे ना. तेही नाही. काय हा चावटपणा चालवलाय? या गाढवपणाला म्हणावं तरी काय? भाऊ, हा गाढवपणा आता पुरा. मी सांगतो तसंच करा, असं नाना बोलत होते. तोच घरातून आई तिथं आली. ती बोलणी घरात आईला ऐकवेना, तरी मोठ्या कष्टानं ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली. नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसं बोलू नका. सगळेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचं सोन्यासारखं चाललं होतं. त्यांची सरदारकी कशाला काढता? तुमच्या मुलीचंच नशीब वाईट असं म्हणा. आजपर्यंत मी सुखानं घास खाल्ला, आबरूनं दिवस काढले, ते त्यांच्याच पुण्याईनं. मी अभागी आहे. तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचे ते होईल. पण मन दुखवू नका. होणार होऊन जातं, पण मन दुखावलेलीच राहतात. नाना, फुटलेले मोती सांगता येत नाहीत. मन वाईट झाली की ती जोडता येत नाहीत. त्यांचं मन दुखवू नका. माझ्या देखत वेडवाकडं काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचं काय व्हायचं असेल ते काही हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सगळं. मुलाबाळांचं पुढं वाईट व्हावं असं का त्यांना वाटतं? देवाला सगळं कळतंय. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला आणि तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद द्यायला या. 2 गोड शब्द बोलायला या. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या, बाकी काही नको. शिव्या नको. नाना, बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे?
सगळा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हतं का पाहिलं? सगळे दिवस सारखे नसतात. या वर्षी सगळे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेलं तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचं जसं व्हायचं असेल तसं हो, परंतु यापुढं तुम्ही कधीही यांना टोचून बोलू नका. माझं एवढंच मागणं आहे. असं बोलून खरोखरच आई नानांचे पाय धरायला गेली. बयो बयो, उठ उठ. तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस? माझं म्हाताऱ्याचं काय अडलंय? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी आहे. मला त्यांच्याकडे राहिलं पाहिजे. मला त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिलं पाहिजे. मला तुम्हीही हवेत आणि हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेलं हो. भाऊबंद सोडून गेले. तुम्ही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमानं आम्हाला भेटायला येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. या ना नाना. आईचा गळा दाटून आला. नाही, आता येणार नाही. जिथं आपल्या शब्दाला मान नाही तिथं कशाला जा, असं म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचं? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली. या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडं आज जा. मला एकटाच पडू दे. वडील रागाने म्हणाले. गरीब बिचारी आई उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचं पांघरून सरसावून ती गेली. कुठं गेली? कुठं म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळशी देवीजवळ अश्रू ढाळत बसले. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणानं उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होतं. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवत होतं. माझ्या आईला रात्रंदिवस ऋणच रडवत होतं. साने गुरुजी लिखित श्यामची आई या अजरामर कथासंग्रहातील ही होती कथा 34वी, वित्तहीनाची हिटाळणी.